नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण रव्यापासून झटपट रेसिपी बनवतोय। तर इथे मी गॅसवरती पॅन गरम करत ठेवला आहे। यामध्ये 1.25 कप पाणी घालायचं आहे। जर तुम्ही वाटीने मोजत असाल तर घरातली कुठलीही एक वाटी घ्या आणि तिने इथे 1.25 वाटी पाणी मोजून घ्या। आता या पाण्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। इथे मी अर्धा चमचा मीठ घातलं। आता पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे। त्याआधी यामध्ये मी 1 चमचा तेल घातले। आता पाण्याला उकळी काढून घेऊया। इथे आता पाण्याला उकळी आले। पाण्याला उकळी आली की यामध्ये रवा घालायचा आहे। इथे मी बारीक रवा घेतलाय। तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर जाड रवा एकदा मिक्सरला फिरवून घ्या आणि मग तो इथे वापरा। इथे मी 1 कप रवा घेतलाय। आपण 1.25 कप पाणी घेतलं होतं, तर त्यासाठी इथे 1 कप रवा असं प्रमाण घ्यायचं आहे। रवा घातल्यानंतर हे मिक्स करत जायचं आहे। गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे। रवा घातला की लगेच पाणी रवा ॲब्झॉर्ब करतो आणि हे असं घट्ट व्हायला लागतं। याचा असा गोळा व्हायला लागलाय आणि हा रवा आता असा पॅन सोडायला लागलाय पहा। याचा असा गोळा व्हायला लागला की गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर यावरती असंच झाकून हे ठेवायचं 5 मिनिटासाठी। तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया। तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1 वाटी ओलं खोबरं घातलंय। यामध्ये आता 2 चमचे भाजलेली चण्याची डाळ घालायची आहे। यानंतर इथे चवीप्रमाणे मीठ घातलंय। चवीप्रमाणे हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत। जेवढं तुम्हाला तिखट हवं त्या प्रमाणात इथे मी 2 हिरव्या मिरच्या घेतल्या। यानंतर थोडीशी कोथिंबीर घातली। आता यामध्ये 4 लसणाच्या पाकळ्या घातल्यात आणि थोडंसं इथे मी आलं घातलंय। आता यामध्ये 2 चमचे दही घालायचे आहे। आंबटपणासाठी दही घालतोय। दह्याऐवजी 1 चमचा लिंबाचा रस सुद्धा तुम्ही इथे घालू शकता। आता यामध्ये पाणी घालून ही चटणी वाटून घ्यायची आहे। इथे मी चटणी वाटून घेतली आहे। आता चटणीवर घालण्यासाठी फोडणी तयार करूया। चटणी आता बाउलमध्ये काढून घेऊया। फोडणीसाठी इथे मी एक कढई गरम करत ठेवले। यामध्ये 1 चमचा तेल घातले। तेल गरम झालं की इथे मोहरी घालायची आहे। 1/2 चमचा मोहरी घातली। मोहरी तडतडली की इथे कढीपत्त्याची पानं घालायची आहेत। इथे मी 3 ते 4 कढीपत्त्याची पानं तुकडे करून घातलेत। यानंतर 1 चमचा इथे चण्याची डाळ घातली। कच्ची चण्याची डाळ आहे। अर्धा चमचा उडदाची डाळ घातली। ह्या दोन्ही डाळी मी आधी कापडाने पुसून घेतल्यात। डाळींचा किंचित रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचे आहेत। इथे डाळींचा रंग बदलला आणि मस्त सुगंध सुटलाय। आता यामध्ये 1/2 चमचा हिंग घालायचा आहे आणि लगेचच गॅस बंद करायचा आहे। चटणीवरती आपण ही फोडणी घालूया आणि या मस्त अशा खमंग फोडणीमुळे आपली चटणी आणखीनच चवदार होईल। वड्यांबरोबर खाण्यासाठी चटणी तयार आहे। चटणी बाजूला ठेवूया आणि पुढची कृती करूया। इथे आपण जो रवा झाकून ठेवला होता तो पाहूया। तर अजूनही हे गरम आहे। एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि हे कोमट करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला हे मळता येईल। पूर्ण थंड करू नका। पूर्ण थंड केलं तर हा रवा खूप ड्राय होईल आणि आपल्याला मळता येणार नाही। हाताला सहन होईल इतका कोमट करून घ्यायचं आहे। यानंतर
यामध्ये आता मी किसलेलं आलं घालते, बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे। यानंतर इथे बारीक चिरलेला कढीपत्ता घातला आहे। यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। इथे आता मी 2 चमचे दही घेतलं आहे, हे सगळं घालायचं आहे। दह्यामुळे या रेसिपीला चव खूप छान येते। हे सगळं दही आता यामध्ये मिक्स करून घेऊया आणि याचा असा गोळा तयार करून घेतला आहे। आता याचे आपण मेदूवडे बनवतो आहे। तर आज आपण इन्स्टंट असे रव्याचे मेदूवडे बनवतो आहे। याला असा मेदूवड्याचा शेप द्यायचा आहे। अगदी सहज तुम्ही हा शेप देऊ शकता। पहा, तसे मेदूवडे मी इथे आणखी तयार करून घेते। तर आपण जे साहित्य घेतलं त्यामध्ये माझे इथे 10 छोट्या आकाराचे मेदूवडे तयार झालेत। आता आपण हे फ्राय करून घेऊया। इथे मी तेल व्यवस्थित असं गरम करून घेतलं। यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि हे मेदूवडे सोडायचे आहेत। आता मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत, म्हणजे ते आतपर्यंत छान फ्राय होतील। लगेच यांना उलटायचं नाही आहे, थोडंसं त्याचा फेस कमी झाल्यानंतर उलटून घ्यायचे आहेत। चवीला हे मेदूवडे खूपच छान लागतात। यामध्ये आपण रवा वापरला आहे त्यामुळे छान क्रिस्पी होतात आणि दह्याची सुद्धा किंचित आंबट चव येते, त्यामुळे मस्त होतात हे। इथे पहा, रंग खूप छान आला आहे। गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मी हे फ्राय केलेत। जास्त डार्क करायचे नाही आहेत, कारण हे बाहेर काढल्यानंतरसुद्धा आणखी त्याचा रंग डार्क होईल। तर हे मस्त असे आपले इन्स्टंट मेदूवडे तयार आहेत। हे वडे आता काढून घेऊया आणि चटणीबरोबर सर्व करूया। तर इथे चटणीबरोबर हे वडे मी सर्व केलेत। चवीला अगदी मस्त आणि झटपट तयार होतात। डाळ भिजत घालायची सुद्धा तुम्हाला गरज नाही आहे हे वडे बनण्यासाठी। आणि उडदाच्या डाळीपासून बनलेले वडे थोडेसे नाश्त्यासाठी हेवी असतात। हे अगदी हलके फुलके असे वडे तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता। तर आजची ही इन्स्टंट मेदूवड्याची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। त्याबरोबरच ही आपण चटणी बनवली, तीसुद्धा अगदी मस्त होते। तर आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।